नमस्कार मित्रांनो. आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ एस वाय बी एमधील मानसशास्त्र ह्या विषयातील पेपर नंबर 216 मी आणि माझे वर्तन या पुस्तकातील पुस्तक नंबर 2 घटक 5 भाषा संवेदन आणि भाषेतील चिन्हे आणि प्रतीके या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मी आणि माझे वर्तन या विषयात एकूण 3 पुस्तकं आहेत. 1, 2, 3 त्यातल्या 2 पुस्तकांमधलं घटक 5 भाषा संवेदन आणि भाषेतील चिन्हे व प्रतीके या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आपण त्यापूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्या एज्युकर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा चॅनल पोचवा जेणेकरून त्यांनाही या लेक्चरचा किंवा या चॅनलमध्ये जे व्हिडिओ अभ्यासासंदर्भात जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओज किंवा लेक्चरचा त्यांनाही फायदा होईल, त्यांनाही अभ्यास करता येईल आणि हा चॅनल त्यांच्यापर्यंत पोचवा. तर चला मित्रांनो, आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ एस वाय बी एमधील मानसशास्त्रामधील पुस्तक पेपर 216 मी आणि माझे वर्तन या पुस्तकातील या विषयातील पुस्तक 2 या घटकातील घटक 5 पुस्तक 2 मधील घटक 5 भाषा संवेदन व भाषेतील चिन्हे व प्रतीके या घटकाचा आज आपण सविस्तरपणे अभ्यास करूया. साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपण या घटकातील ज्या संकल्पना आलेल्या आहेत त्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्ही ज्यावेळी पुस्तक वाचायला घ्याल, अभ्यास करायला घ्याल, त्यावेळी तुम्हाला ते पुस्तकातील कठीण शब्द किंवा कठीण संकल्पना साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून येतील. चला सुरुवात करूया. तर मानसशास्त्र, भाषा संवेदन, भाषेतील चिन्हे व प्रतीके खाली गोष्टींची सविस्तर माहिती घेऊया. व्याख्या, अर्थ, उदाहरणं आणि प्रयोग यांचा अभ्यास आपण विचार करूया. तर पाहूया या घटकामध्ये काय काय आहे, काय काय मुद्दे आहेत त्यांचा पहिला आपण आढावा घेऊया. भाषा व्याख्या, भाषा विकासाचे स्वरूप, भाषेची विविधता, भाषा विकास, वाक्य निर्मिती, भाषा विकासावर परिणाम करणारे घटक, एक आहे जैविक घटक, एक आहे परिपक्वता आणि शिक्षण. नंतर मग प्राण्यांची भाषा, चिंपांजी भाषा कशी शिकतात, भाषा संवेदन म्हणजे काय, भाषा व उद्दीपके, अर्थग्रहण व त्यातील घटक, आवाजाची तीव्रता, स्वरपट्टी यांचा आपण विचार करणार आहोत, यांचा अभ्यास करणार आहोत. भाषा आणि विचार, स्मिथ यांचे संशोधन आपण पाहणार आहोत. चिन्हे, प्रतीके आणि विचार, संकल्पना निर्मिती, अमूर्तीकरण, सामान्यकरण, संकल्पना निर्मितीमधील टप्पे, संकल्पनांचे प्रकार, संकल्पना संपादनावर परिणाम करणारे घटक, एक आहे संक्रमण, दुसरा आहे वैविध्य, नंतर मग अनुभवांची पार्श्वभूमी, नंतर आहे इतर घटक, सूचना, नंतर मग एकाच वेळी पूर्ण माहिती मिळवणे. तर ह्या जर पाहिलं ह्या गोष्टींचा आपण आज विचार करणार आहोत या घटकामध्ये. घटक नंबर 5 भाषा संवेदन, मानसशास्त्र, मी आणि माझे वर्तन. ओके. तर भाषेची व्याख्या आणि स्वरूप पाहूया. भाषा विकासाचे स्वरूप, भाषेची व्याख्या अशी करता येईल की भाषा ही व्यक्तीच्या विचारांना, भावना, अनुभवांना, संदेशांना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जाणारी संकेत, ध्वनी, शब्द, प्रतीके, नियमांची संघटित पद्धती म्हणजे भाषा होय. भाषा ही समाजातील सर्वात महत्त्वाची संवाद प्रणाली आहे. ओके. भाषा म्हणजे काय की आपले ज्या भावना आहेत, आपले जे संदेश आहेत, आपले जे इमोशन्स आहेत ते दुसऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी लागणारी आपण वापरणारी जे संकेत आहेत, मग संकेत चिन्ह असू दे, वगैरे असू दे, नंतर मग ध्वनीमार्फत, शब्दांमार्फत, प्रतीकांमार्फत, जे चिन्हांमार्फत आणि नियमांचं एकत्रित संघटित पद्धती म्हणजे व्याकरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करून वाक्य तयार करून किंवा चिन्हांची जुळवाजुळव करून त्यातून एक वाक्य तयार करून जेणेकरून आपल्या भावना, आपला संदेश इतरांपर्यंत कसा पोचवता येतील, तो भावना योग्य रीतीने पोचवण्यासाठी जे आपण वापरणारी माध्यमं आहेत त्या माध्यमाला आपण भाषा म्हणू शकतो. भाषा ही समाजातील सर्वात महत्त्वाची संवाद प्रणाली आहे. खरं आहे मित्रांनो, भाषा ही समाजातील महत्त्वाची संवाद प्रणाली आहे. कारण की भाषा नसेल आपल्याला अवगत तर आपण आपले विचार, आपले मतं, आपले संदेश, आपले अनुभव, आपल्या भावना इतरांपर्यंत पोचवू शकणार नाही. आपण इतरांचे संपर्क साधू शकणार नाही.
जर संपर्क साधता नाही आला तर विचारांची देवाणघेवाण होणार नाही. एकमेकांबद्दल आपलं आपुलकी निर्माण होणार नाही. ती भाषा समाजातील सर्वात महत्त्वाचे संवाद आहे. तुम्ही पाहता की तुम्ही जर इतर प्रांतात गेलात जिथे आपली भाषा बोलली जात नाही, तिथे आपल्याला तेथील लोकांशी संवाद साधणं कठीण जातं. आपल्या भावना, आपले विचार मांडणे, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं कठीण जातं. त्यांचे शब्द, त्यांची भाषा आपल्याला येत नसेल तर त्यांचे विचार किंवा त्यांची भावना, त्यांचे संदेश आपल्याला समजून घेणं कठीण जातं. तर फार दुविधा, फार अडचण येते 2 व्यक्तींमध्ये जर त्यांना एकमेकांची भाषा जर अवगत नसेल तर. तर भाषा ही खूप महत्त्वाची प्रणाली आहे, संवाद प्रणाली आहे. समाजात लोकांमध्ये एकत्रित राहण्यासाठी लोकांना, समाजाला एकत्र आणण्यासाठी भाषा ही खूप महत्त्वाची संवाद प्रणाली आहे. की भाषा विकासाचे स्वरूप. आता भाषा विकासाचे स्वरूप पाहूया आपण. भाषा हळूहळू जन्मते, शारीरिक, मानसिक परिपक्वतेसोबत वाढते आणि सामाजिक सांस्कृतिक वातावरणामुळे विकसित होते. भाषा कसं आहे, ही हळूहळू जन्मते. बाळ जन्मलं, त्यांना त्या बाळाला भाषा येते का कोणती? नाही. मग तो आपल्या व्यथा इतरांपर्यंत कसं पोहोचवतो? रडणं, ओरडणं, हातवारे करणं, या माध्यमातून तो इतरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत त्याला एखादी भाषा अवगत होत नाही तोपर्यंत त्या चिन्हांचा, त्या प्रतिमांचा, त्या अवयवांच्या हालचालींचा, आवाजाचा, ज्या ज्या प्रकारे त्याला आपलं भावना, आपला संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या प्रकारे त्याला काय म्हणता येईल, पॉसिबिलिटी, शक्यता होईल, ज्या ज्या माध्यमातून त्याला आपले संदेश पोहोचवण्याची शक्यता होईल, ते माध्यम तो वापरण्याचा प्रयत्न करतो आणि आपले संदेश, आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवणं, जोपर्यंत त्याला कोणती भाषा अवगत होत नाही तोपर्यंत. जसजसा तो मोठा होत जातो, घरामध्ये जी वावरणारी भाषा असते, जी आपल्याला काय म्हणतो, मदर टंग म्हणतो आपण, मातृभाषा म्हणतो, ती त्याला अवगत होऊ लागते आणि त्या अवगत झालेल्या मातृभाषेतून तो आपल्या भावना, आपल्या व्यथा, आपल्या संदेश, आपले विचार, आपल्याला जे काय हवं आहे, नको आहे ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ती भाषा कशी हळूहळू जन्मते, शारीरिक व मानसिक सोबत वाढते. जसं जसं शरीर आपलं वाढत जातं, बुद्धी वाढत जाते, मानसिक वाढत जाते, आपल्याला गोष्टी समजू लागतात, तसं ही भाषा वाढत जाते. नंतर मग ती सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणामुळे विकसित होते. आपण ज्या समाजाच्या संस्कृतीमध्ये वाढलो आहे, त्या समाजातील गोष्टी आपल्यावर प्रभाव टाकतात आणि त्यानुसार आपण ती भाषामार्फत आपण आपलं व्यक्तिमत्व घडवतो किंवा आपले विचार आणि आपले संदेश लोकांपर्यंत पोहोचवतो. ओके. सुरुवातीला रडणे, कुजबुजणे, मग अर्थपूर्ण शब्द तयार, मग वाक्यरचना. मी मगाशीच म्हटलं की जे बाळ असतं ते सुरुवातीला रडतं, कुजबुजतं, ज्या ज्या माध्यमातून त्याला आपलं आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा ती माध्यमं तो वापरतो. नंतर त्याला शब्द कळू लागतात, म्हणजे मातृभाषेतले शब्द कळू लागतात. मग शब्द अर्थपूर्ण तयार करतो. शब्दांचा अर्थ कळल्यानंतर मग तो त्या शब्दांद्वारे आपला संदेश पोहोचवतो. नंतर मग वाक्यरचना तयार होतात. वाक्यरचना तो बनवायला लागतो. ग्रामर्स किंवा व्याकरण यांचं संघटित एकत्र करून योग्य त्या वाक्यरचना तयार करून आपले विचार, आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवू लागतो. ते भाषा विकास अशा प्रकारे होतो. भाषेचं स्वरूप अशा प्रकारे की भाषा विकासाचे स्वरूप पाहूया. पूर्वविकास. जन्मानंतर बाळ रडण्याने, हसण्याने किंवा आवाजाने प्रतिक्रिया देते. मगाशीच आपण चर्चा केली की बाळाला आपलं संवाद साधायचा असेल तर तो रडणं, भूक लागली तर रडणं, नंतर मग तो आनंदी असेल तर हसणे, नंतर मग आवाजाने प्रतिक्रिया देतो तो. थोडंफार हालचाली करतो हातांचे वगैरे. ओके. शब्द विकास. 1 वर्षाच्या आसपास पहिले शब्द बोलते. बाळ जसं 1 वर्षाचं होतं तेव्हा ते आई, मम्मी वगैरे असं आई करून शब्द बोलू लागते. नंतर मग वाक्यरचना. 2 वर्षानंतर ते वाक्य तयार करू लागतात. जे आपल्या घरातून जी भाषा बोलली जाते, मातृभाषा बोलली जाते, त्या मातृभाषेतील शब्द, नंतर मग शब्दातून मग वाक्यरचना तयार करू लागतो. मग नंतर मग पुढे जाऊन 3 ते 4 वर्षांनी झाल्यानंतर व्याकरण आणि नियम वापरून एक नियमबद्ध वाक्यरचना तयार करू लागतो तो. असं भाषेचा विकास होत राहतं. नंतर मग भाषेची विविधता आहे. भाषा प्रदेश, समाज, संस्कृती, वंश आणि व्यवसाय यानुसार वेगवेगळी असते. भाषा ही प्रत्येक प्रांतामध्ये, प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्यासाठी जी तयार केलेली भाषा असते त्यानुसार ती भाषा वापरत असतात. मग ते प्रदेश, समाज, संस्कृती, वंश, व्यवसाय यानुसार भाषा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा असू शकते. ओके. भाषिक विविधता.
भाषिक विविधतामध्ये आपल्या भारत देशामध्येच बऱ्याचशा भाषा आहेत, जसं की मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, मल्याळी, कानडी, गुजराती, नंतर मग सिंधी, बंगाली, अशा अनेक भाषा आहेत, विकसित झालेल्या आहेत. आपण पाहतो उपभाषा. मग आता हे उपभाषा म्हणजे काय, जी प्रांतीय भाषा आहे, जशी मराठी आपण पाहूया, तर मराठी ही महाराष्ट्राची प्रांतीय भाषा आहे. तर मराठीमध्ये पण उपभाषा खूप आहेत. नंतर मग खानदेशी म्हणा, नंतर मग कोकणी म्हणा, मालवणी म्हणा, नंतर मग तुमचं घाटावरची भाषा म्हणा, खानदेशी म्हणा, मराठवाड्यातील म्हणा, ते अशी वेगवेगळी भाषा आपण उपभाषा पाहतो त्या त्या प्रांतामध्ये. सामाजिक विविधता, उच्चभ्रू भाषा, बोलीभाषा आणि बालभाषा. आता विविधता कसं आहे सामाजिकमध्ये, एक उच्चभ्रू म्हणजे ते मराठीचंच घेऊ. मराठी उच्चभ्रू भाषा, नंतर मग मराठीच्या नंतर आपली बोलीभाषा येते. मग ती कोकणी, खानदेशी, मालवणी, अशा सगळ्या बोलीभाषा येतात. मग बालभाषा येतात, लहान लहान मुलांच्या भाषेमध्ये हे येतं. नंतर मग वैयक्तिक विविधता, व्यक्तिनिहाय शब्दसंग्रह, उच्चार. आता वैयक्तिक विविधता पण आहे, व्यक्तिनिहाय शब्दसंग्रह व उच्चार. ज्या ज्या बोलीभाषेमध्ये प्रत्येक वस्तूला किंवा गोष्टीला वेगवेगळ्या शब्दांनी ओळखलं जातं. जर तुम्ही म्हणाल की एखाद्या वस्तूला महाराष्ट्रात वेगळं म्हटलं जाईल, तर गुजरातमध्ये वेगळं म्हटलं जाईल. तसंच प्रांतीय भाषांमध्ये मराठीमध्येच बघा की एका वस्तूला कोकणामध्ये वेगळं म्हटलं जाईल, कोकणी भाषेमध्ये वेगळं म्हटलं जाईल, खानदेशी भाषेमध्ये वेगळं म्हटलं जाईल. तर एकाच वस्तूला वेगवेगळ्या विविधता आपण पाहतो. ती शब्दसंग्रह उच्चारनुसार बदलत जाते, विविधता पाहतो. भाषा विकास म्हणजे शब्द, वाक्य, व्याकरण, उच्चार शिकून प्रभावी संवाद साधण्याची प्रक्रिया. भाषा विकास म्हणजे काय, फक्त बोलणं म्हणजे झालं नाही. ती साधी भाषा असू शकते, बोलीभाषा असू दे. बोलीभाषांमध्ये आपण जास्त व्याकरण आणि उच्चारांचा जास्त भर टाकत नाही, पण आपल्याला ती जर उच्चभ्रू भाषामध्ये विकसित झालेली असेल, तर एखाद्या व्यक्तीची चांगला संवाद व्याकरणदृष्ट्या त्याला स्पष्टतेने उच्चारांमध्ये शिकून प्रभावी संवाद साधायचा असेल, तर आपल्यामध्ये तेवढं भाषेवर प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. भाषेचा विकास होणं, तुम्हाला शब्दांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. वाक्यरचना चांगल्या करता आल्या पाहिजेत. व्याकरणदृष्ट्या तुमचं व्याकरण मजबूत असायला हवं, चांगलं असावं. तुमच्या शब्दांवरती उच्चारांवरती पकड असली पाहिजे, जेणेकरून तुमची भाषा कशी संवाद साधण्यासाठी प्रभावी होते. ओके, मग तसा त्याला भाषेचा विकास म्हटलं जातं. वाक्यनिर्मिती, शब्द एकत्र करून अर्थपूर्ण वाक्य बनवणे. 2-3 वर्षाच्या मुलांमध्ये आई पाणी दे असे सोपे शब्द असतात. असं वाक्यानंतर व्याकरणयुक्त वाक्य तयार होतात. सुरुवातीला 2 ते 3 वर्षाची मुलं साधे शब्दांमध्येच आपलं संवाद साधतात किंवा आपला संदेश वाहन करत असतात. आई पाणी दे. नंतर मग ते जसे जसे मोठे होतात त्यांना व्याकरण शिकल्यानंतर ते व्याकरणयुक्त वाक्य तयार करू लागतात आणि आपला संदेश इतरांपर्यंत पोहोचवतात. भाषेतील नियमांचे अंतर्भूत शिक्षण यामागे असते. ते व्याकरणदृष्ट्या आणि भाषा एक लयबद्ध होण्यासाठी नियमांचं अंतर्भूत शिक्षण असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये व्याकरणयुक्त असणं भाषा फार गरजेचं आहे. ओके, भाषा प्रभावी होण्यासाठी. भाषा विकासावर परिणाम करणारे घटक. आता भाषेचा विकास होत असताना त्याच्यावर काही परिणाम करणारे घटक असतात. ओके, तर ते जैविक घटक. जैविक घटकामध्ये मेंदूची रचना व्यवस्थित झाली नसेल, प्रगत झाला नसेल मेंदू, कुपोषित असेल मेंदू, तर तुमच्या भाषा विकासावर परिणाम होतो. ओके, तर मेंदूची रचना व्यवस्थित झाला नसेल तर भाषा विकासावर परिणाम होतो. नंतर मग श्रवणेंद्रिय, उच्चार यंत्राची क्षमता. श्रवणेंद्रिय प्रॉपर नसेल, तुम्ही जर व्यवस्थित ऐकू येत नसेल तुम्हाला, तर भाषा व्यवस्थित नीट समजून घेत नसेल, शब्द तुम्हाला नीट समजले नसेल, तर त्याच्यातून तुमचा प्रतिक्रिया देणं चुकीची होऊ शकते. उच्चार तुमचे स्पष्ट येणं फार गरजेचं आहे. यंत्राची क्षमता असणे. नंतर मग ओके, अनुवंशिक घटक असतात. काही जर आपल्या आईवडिलांकडून काही घरामध्ये कुणी भाषेमध्ये जर कमकुवत असेल, तर ते अनुवंशिकता आपल्यामध्ये येतं. जे काही आजारपण वगैरे असेल, तर तो आजारपण आपल्यामध्ये पण येतो. ते अनुवंशिक घटक हा पण भाषा विकासावर परिणाम करत असतो. ते इथे 3 घटक. नंतर मग परिपक्वता आणि शिक्षण.
पुढचा घटक आहे शारीरिक परिपक्वता, उच्चार अवयव तयार करणे. शारीरिक परिपक्वता झाली नसेल तर उच्चार अवयव तयार होत नसतील तर ते परिणाम करतात. कुटुंब व शिक्षकांचे भाषिक प्रोत्साहन, जर कुटुंबियांकडून जर आणि शिक्षकांकडून जर भाषेवरती भाषेचं प्रोत्साहन दिलं नाही, व्यवस्थितरित्या त्यांनी समजावून सांगितलं नाही भाषा कशी बोलावी, उच्चार कशा असावे, व्याकरणी व्यवस्थित शिकवलं नसेल तर ते आपल्या भाषा विकासावर परिणाम करू शकतात. कुटुंबामध्ये जर आपल्या परिवारामध्ये जर आपण बोलीभाषाच वापरत असू, बंगाळ भाषा वापरत असू तर ती आपला भाषेच्या विकासावरती परिणाम करतात. खेळ, गोष्टी, संभाषण या माध्यमातून शिकणे. ओके. तसंच खेळ, गोष्टी, संभाषण या माध्यमातून भाषा शिकतो आपण. नंतर मग प्राण्यांची भाषा. आता प्राण्यांची भाषा, प्राण्या एकमेकांशी कसे संवाद साधतात त्याबद्दल दिले. मानवाप्रमाणे प्राण्यांची भाषा नसते, पण त्यांच्याकडे संकेत प्रणाली असते. प्राणी असं बोलू शकत नाहीत, पण त्यांच्याकडे संकेत प्रणाली असते. ते आवाजाने त्यांनी कम्युनिकेट करू शकतात. तुम्ही पक्षी वगैरे आवाजाने एकमेकांशी कम्युनिकेट करताना पाहिलेले आहात. तर ते कोणत्याही तरी प्रकारचं एक युनिक असा संदेश वाहण्यासाठी आवाज तयार करतात. तर मधमाशा नृत्याने मार्ग सांगतात, पक्षी आवाजाने इशारे देतात. ते हे त्यांचं भाषेचं कम्युनिकेट करण्याचं, संवाद साधण्याचं माध्यम आहेत. मधमाशा कशा नृत्याने मार्ग सांगतात, पक्षी कसे आवाजाने इशारे देतात. चिंपांजी भाषा कशी शिकतात. चिंपांजी शब्द बोलू शकत नाही, पण संकेत भाषा, चिन्हे किंवा सिम्बॉल्स शिकतात. म्हणजे चिंपांजी आहेत, माकड जे आहेत, वानरं जे आहेत, ते त्यांच्याकडे असं बोलून ती भाषा कोणती शिकत नाहीत, पण त्यांच्याकडे संकेत भाषा शिकण्याचे कौशल्य आहे. ते चिन्हे पाहून किंवा सिम्बॉल्स पाहून ती भाषा शिकू शकतात. ते चिन्हांच्या आधारे लोकांशी संवाद साधू शकतात. ओके. वाशो नावाचा चिंपांजी अमेरिकन संकेत भाषेतील 100पेक्षा जास्त चिन्हे शिकली होती. जे वाशो नावाची चिंपांजी होती ती अमेरिकन संकेत भाषेतील 100पेक्षा जास्त चिन्हे तिने शिकले होते आणि ती त्या चिन्हांमधून संवाद साधत होती. प्रयोगांमधून सिद्ध झाले आहे की प्राणी काही प्रमाणात संकेत प्रणाली आत्मसात करू शकतात. प्रयोगांवर असं सिद्ध झालेलं आहे की प्राणी जे आहेत ते संकेत प्रणाली वापरून संवाद साधू शकतात, आत्मसात करू शकतात आणि त्यातून संवाद साधू शकतात. भाषिक संवेदन म्हणजे काय, परसेप्शन, समजणे. ओके. भाषिक संवेदन भाषेतील ध्वनी, शब्द, वाक्य, स्वर यांच्या माध्यमातून अर्थ ग्रहण करण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे काय, भाषिक संवेदन. म्हणजे हे कसं आहे की आपण समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलताना कोणत्या अर्थाने बोलतोय, तो अर्थ समजून घेण्याची जी समज आहे त्याला भाषिक संवेदन म्हटलं आहे. त्याने म्हटलेले उच्चार, शब्द, त्यांच्या मागची भावना काय आहे, त्याच्या मागे त्याने वापरलेले स्वर, उच्चार, जे बोलण्याची जी लकब आहे त्यातून आपल्याला अर्थ ग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे, क्षमता आहे, त्याला भाषिक संवेदन म्हटलेलं आहे. मग भाषेतील ध्वनी, शब्द, वाक्य, स्वर यांच्या माध्यमातून अर्थग्रहण करण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे भाषिक संवेदन होईल. मुलांना लहानपणी ध्वनी फरक पटकन ओळखता येतो. ओके. मुलांना लहानपणी आपण म्हणतो की कुणी जर आपल्याला असं टोमणे मारून बोलत असेल तर आपल्याला ते कसं कळतं की हा मला टोमणे मारतोय. कुणी आपल्याला चिडवत असेल तर चिडवणं, त्याच्या मागची भावना काय, चिडवणं हे म्हणतं. कुणी आपल्याला उद्धटपणे बोलत, ही जी भावना आपण समज घेतो भाषेमागची, ती भाषिक संवेदन आहे. त्याला भाषिक संवेदन, जे आपल्याला कळतं की समोरचा व्यक्ती कोणत्या अर्थाने आपल्याशी बोलतोय. मग संवेदनाची गुणवत्ता श्रवण इंद्रिय व मेंदूवर अवलंबून असते. ही संवेदनाची गुणवत्ता, समजून घेण्याची गुणवत्ता आहे ना, ही श्रवण इंद्रिय, तुमचं जर श्रवण इंद्रिय चांगले असेल, श्रवण करण्याचं कौशल्य चांगलं असेल, अर्थ चांगला पकड असेल आणि मेंदू चांगला अर्थ ग्रहण करत असेल तर संवेदन चांगलं होऊ शकतं. भाषिक संवेदन हे चांगलं होऊ शकतं. मग हे अवलंबन कशावर, श्रवण इंद्रिय आणि मेंदूवरती अवलंबून आहे. नंतर मग भाषा व उद्दीपक आहे. बाहेरून आलेले उद्दीपक, उदाहरणार्थ शब्द, आवाज, स्वर यांवर व्यक्तीची प्रतिक्रिया, अर्थ समजणे व उत्तर देणे. भाषा व उद्दीपक आहे. ओके. उद्दीपक म्हणजे काय, ज्या बाहेरील गोष्टी आपल्यावर त्यांच्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्यावर प्रभावित करीत असतात, ते उद्दीपक. आणि त्यांना जी प्रतिक्रिया आपण देतो. ओके. उदाहरणार्थ शब्द, आवाज यावर व्यक्तीची प्रतिक्रिया, जे उद्दीपक आपल्याला लक्ष वेधून घेतात आणि आपण जी प्रतिक्रिया देतो त्याला भाषा व उद्दीपक म्हटलेलं आहे. समजणे व उत्तर देणे.
भूक लागली की विचाराव मुलगा हो म्हणतो. भूक लागली का, तर त्याच्यावर प्रतिक्रिया काय येते मुलाची, हो. मग हे उद्दीपक आहेत. भूक लागली का हे उद्दीपक आहे, बाहेरून दिलेलं त्याला आवाज आहे आणि त्या आवाजावरती त्याने दिलेली प्रतिक्रिया, हो म्हणून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे भाषेवरती उद्दीपकांवरती दिलेली प्रतिक्रिया. अर्थग्रहण व त्यातील घटक. भाषेतील शब्द व ध्वनी समजून घेऊन योग्य अर्थ लावणे. ओके, भाषा जी आपल्यापर्यंत पोचते, समोरचा व्यक्ती जो संवाद साधतो त्याच्यामार्फत जे भाषा, वाक्यरचना, उच्चार जे आपल्यापर्यंत येत आहेत, जी ध्वनी येते, त्या शब्दांना, त्या ध्वनीला, त्या ध्वनीमागचा, त्या बोलण्यावर स्वर व उच्चार यांच्यामागे जी त्याची भावना आहे ती त्याचा योग्य अर्थ लावणे, योग्य अर्थ लावून अर्थग्रहण करणे, अर्थ लावून अर्थग्रहण करणे. आवाजाची यामध्ये काय काय येतं, आवाजाची तीव्रता कशी आहे, तो रागीटपणाने बोलतोय की संततेने बोलतोय की विनम्रतेने बोलतोय, त्याच्या आवाजावरून ते आपल्याला कळतं. जास्त किंवा कमी आवाजामुळे छंदसाचा अर्थ बदलतो. जर तो वरचढ करून बोलत असेल तर तो असं आपल्याला वाटतं की तो आपल्याला वरचढ करून बोलतोय, घमंडी आहे. जर विनम्रतेने बोलत असेल, आवाजाची पट्टी कमी असेल, तीव्रता कमी असेल, तर आपल्याला जाणवतं की हा विनम्रतेने बोलतोय. तर ह्या आवाजाच्या तीव्रतेवरती आपण त्याच्या बोलण्याचे, त्याच्या मागचा अर्थ काय हे ग्रहण करत असतो. स्वरपट्टी. वाक्याचा अर्थ व भावना स्वरपट्टीवर बदलतात. राग, प्रेम, व्यंग. आपण म्हटलं की तुमची जी स्वरपट्टी आहे त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने बोलतायत, तुमच्या भावना व्यक्त होतात. तुम्ही रागात बोलताय, प्रेमाने बोलताय, विनम्रतेने बोलताय, ह्या तुमच्या स्वरपट्टीवरून अवलंबून असतात. उदाहरणार्थ, खरंच का, रागाने, आश्चर्याने, उपहासाने वेगळा अर्थ येतो. भाषा आणि विचार. भाषा व विचार एकमेकांशी घट्ट निगडीत आहेत. भाषा आणि विचार एकमेकांशी घट्ट निगडीत आहेत. भाषा आहे तिथे विचारही आहेत. ओके. स्मिथ यांचे संशोधन मुलांच्या विचारांची पातळी त्याच्या भाषेच्या पातळीवर अवलंबून असते. स्मिथ हे यांचे संशोधन काय म्हणते की मुलांची विचारांची जी पातळी आहे, त्यांचे जे विचार डेव्हलप होत आहेत, विकसित होत आहेत, कल्पना येत आहेत, ते त्यांच्या भाषेच्या पातळीवर अवलंबून आहेत. त्यांना जी भाषा मिळालेली आहे, त्या भाषा किती समृद्ध आहे त्याच्यावरून त्याची विचार डेव्हलप होत होतात. तुमची भाषा जर समृद्ध नसेल तर मग तुमच्या विचार तेवढे विकसित होणार नाही, तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचणार नाहीत. तर भाषा समृद्ध असणं फार गरजेचं आहे. भाषा ही विचार व्यक्त करण्याचे साधन नव्हे तर विचारांचे रचनेचे साधन आहे. भाषा ही फक्त विचार इतरांपर्यंत पोचवायचे, संवाद साधण्यासाठीच उपयोगाचं नाही आहे, साधन नाही आहे. तर त्या भाषेतून, ती समृद्ध भाषेमधून जेवढे तुम्ही भाषेचे शब्द आपल्याकडे असतील, त्या भाषेतून विचारांची रचना करणे, नवीन नवीन संकल्पना तयार करणे, त्याचंही साधन आहे. नवीन नवीन संकल्पना, कल्पना हे रचना करणे, कल्पना निर्माण करणे, ह्या गोष्टींचा विचार करण्यामध्ये साधन आहे. फक्त साधन एवढंच नाही आहे भाषा की संपर्क साधण्याचं साधन नाही आहे, तर विचारांची रचना करण्याचे पण भाषा ही साधन आहे. चिन्हे, प्रतीके व विचार. चिन्ह थेट काहीतरी सूचित करणारी गोष्ट, धूर, आग. आपल्याला चिन्ह दाखवलं की रस्त्याने लेफ्टला जा, राईटला जा, हे आपल्याला थेट काहीतरी सूचित करत असतात. पण ही पण एक भाषाच आहे, चिन्हांची भाषा. कुणी तुम्हाला प्रत्यक्षात म्हणत नाही की तुम्ही राईटला जा, तुम्हाला त्या चिन्हांद्वारे कळतं की आपल्याला राईटला जाण्याचा संदेश दिलेला, सूचना दिलेली आहे. जसं की कुठे आग लागला असेल, त्या आगीतून आपल्याला जाणीव होती की धूर कुठे दिसत असेल, आपल्याला आकाशात काळा धूर जाताना दिसत असेल निघताना, तर आपण ते काय अंदाज बांधतो की कुठेतरी आग लागलेली आहे. मग ही काहीतरी सूचित करणारी गोष्ट म्हणजे चिन्ह होय. प्रतीके, मानवी समाजाने ठरवलेले प्रतिनिधी शब्द किंवा चित्र. मग आपण काही प्रतीके मागतो, जसं की पांढरा रंग हे शांततेचं प्रतीक आहे. ओके. नंतर मग आपण पाहिलं की अमेरिकेचं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ओके, ते स्वातंत्र्याचं प्रतीक म्हटलं जातं. ओके. नंतर मग आपण हृदयाचं प्रतीक म्हणून ते काय म्हणतात ते हृदयाचं चिन्ह काढतो, त्याला हृदयाचं प्रेमाचं प्रतीक म्हटलं जातं. ओके. तर हे अशा प्रतिमा असतात, प्रतीका असतात, सिम्बॉल्स आहेत, त्यांना आपण अर्थ दिलेले असतात की हे चिन्ह पाहिलं, हे प्रतीक पाहिलं की याचा अर्थ असा आहे. मग ते अर्थ ग्रहण करण्यासाठी, अर्थ समजून घेण्यासाठी चिन्हाचाही, प्रतीकांचाही वापर होतो. विचारांच्या देवाणघेवाणीत दोन्हींचा उपयोग होतो. विचारांच्या
जे विचार आपण आदान प्रदान करतोय, देतोय, घेतोय, त्याचाही दोन्हींचाही उपयोग होतो भाषेमध्ये. संकल्पना, कन्सेप्ट, एखादी वस्तू, घटनेचे किंवा विचाराचे सामान्य गुण एकत्र करून तयार झालेलं मानसिक प्रतिनिधित्व म्हणजे संकल्पना होय. संकल्पना म्हणजे काय, की एखादी वस्तू, घटनेचे किंवा विचारांचे सामान्य गुण एकत्र करून तयार झालेले मानसिक प्रतिनिधित्व म्हणजेच संकल्पना होय. संकल्पना म्हणजे काय, की एखादी वस्तू किंवा घटना किंवा विचार यांचे सामान्य गुण एकत्र येतात. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण नाव देण्या अगोदर, त्या गोष्टीला संबोधण्या अगोदर, त्याच्या ती गोष्टीची ज्या घटकांपासून घटनांमध्ये किंवा घटकांपासून तयार झालेली आहे, त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एक वस्तू किंवा एक काय म्हणतात, एक वस्तू तयार होते समजा. त्या वस्तूला आपण संकल्पना म्हणतो. आता पंखा हे अगोदर अस्तित्वात नव्हतं. मग पंखा कसा ओळखता येईल तुम्हाला? पंखा ही संकल्पना कशी ओळखता येईल, की त्याला पाती असतील, तो फिरणारा असेल, हवा देत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन एक घटक तयार होतो, एक वस्तू तयार होते. त्या वस्तूला, त्या संकल्पनेला आपण पंखा म्हटलेला आहे. जसं पक्षी. आता आपण वाघाला पक्षाला पक्षी का म्हणतो, की पक्षाला उडण्याची क्षमता असते, पक्षाला पंख असतात, चोच असते, अंडी घालणे असतात. ते पक्ष्याच्या संकल्पनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समाविष्ट असतात. आपण वाघ किंवा मांजर किंवा यांना आपण पक्षी म्हणू शकतो का? पक्षी ह्या संकल्पनेमध्ये टाकू शकतो का? नाही, कारण की ते उडत नाहीत. मग जिथे उडत नाहीत मग तिथे पक्षी नाही येणार. मग ते प्राण्यांमध्ये मोडतात. मग प्राणी ही संकल्पना तयार झाली. न उडणारे, रेंगणारे प्राणी झाले, आणि जे उडणारे आहेत त्यांना पक्षी ही संकल्पना झाली. मग पक्ष्यांमध्ये चोच, पंख वगैरे येणं गरजेचं आहे. त्यांना उडण्याची क्षमता, त्यांच्यामध्ये कौशल्य असणं गरजेचं आहे. मग ह्याला संकल्पना म्हणतात. संकल्पना निर्मिती कशी होते? एखाद्या संकल्पनेचं कन्सेप्ट फॉर्मेशन कसं होतं, की नवीन अनुभवावरून संकल्पना तयार होण्याची प्रक्रिया. ओके. जे नवीन अनुभव येतात आपल्याला, त्यातून ती संकल्पना तयार होते. आता मला समजा मला सुचलं, एखादी कल्पना आली, मग ती कल्पना अस्तित्वात येईपर्यंत, ती आल्यानंतर त्या सगळ्या त्याच्या मागेच्या ज्या गोष्टी जुळवाजुळवी झालेली आहे, त्यातून मग ती एक संकल्पना तयार झाली, गोष्ट तयार झाली. मग त्या नवीन गोष्टीला आपण नाव देतो, त्या संकल्पनेला एक नाव देतो. मग ती संकल्पना त्या नावाने संबोधली जाते. जसं की पंखा ह्या अगोदर नव्हतात, पंख्याचं घ्या, किंवा आपण आता प्राण्यांचं घेतलं, ते रेंगणारे आहेत, जो भूतलावर चालणारे आहेत, त्यांना आपण प्राणी म्हणायचं. मग ही प्राणी ही संकल्पना तयार झाली. ओके. फळ, जे गोड खाण्यासाठी लायक आहेत, गोड आहेत, त्यांना फळांमध्ये टाकलं जातं. जे फुलं आहेत, फुलांची संकल्पना झाली. जे फक्त आपण वापरू शकतो, सुगंध येतो, अशा सुगंधित पण ते न खाणारे असतील तर त्यांना फुलांच्या संकल्पनेमध्ये टाकले जातात. मग अमूर्तीकरण. ओके. सामान्य गुण वेगळे करून घेतले जातात. मग हे आपण जे अमूर्तीकरण करतो त्यांचं, ते सामान्य गुण असतात, ते प्रत्येकाचे वेगवेगळे करून त्या संकल्पना तयार होतात. सर्व फळे गोड असतात, मग फळ ही संकल्पना. ओके. सामान्यकरण, जनरलायझेशन, विशेष उदाहरणावरून सर्वांसाठी नियम लावणे. आता विशेष उदाहरण असेल त्यावरून सर्वांसाठी नियम लागणे. मग मगाशी आपण म्हटलं, की ज्याला चोच आहे, अंडी घालू शकतो, तो उडू शकतो, असे जे घटक दिसतील उडणारे घटक, त्यांना आपण पक्षी या संकल्पनेमध्ये टाकू शकतो. पहिलं ते कसं होतं, की त्याची निर्मिती कशी होते, की पहिलं निरीक्षण करणे, मग तुलना करणे, मग वर्गीकरण करणे, मग अमूर्तीकरण करणे, मग नियम तयार करणे. म्हणजे आपण विचार करतो, म्हणजे जे उडणारे आहेत, हे उडणारे म्हणजे पक्षींमध्ये जातील, रेंगणारे आहेत मग निरीक्षण करायचं, मग उडणाऱ्यामध्ये पक्षी म्हणून त्यांना संबोधायचं असेल तर त्यांच्यामध्ये कोणते कोणते घटक येत आहेत. मग त्यांना पंख आहेत, चोच आहे, ते अंडी घालू शकतात, ते उडू शकतात. मग ही निरीक्षणाने तयार होते. मग तुलना करायचे, मग जर रेंगणारे प्राणी आहेत ते का नाही उडू शकत, मग हे पक्षी का उडतात, मग त्या दोघांमध्ये वर्गीकरण करणं. मग हे आपण न उडणारे प्राणी म्हणू, त्यांना प्राणी म्हणू जे न उडणारे आहेत, आणि जे उडणारे आहेत त्यांना पक्षी म्हणू. नंतर मग नियम तयार करणं, की जे पण घटक दिसतील त्यांना चोच, पंख आणि उडण्याची क्षमता असेल त्यांना पक्ष्यांमध्ये टाकायचं, आणि ज्यांना उडण्याची क्षमता नसेल, ते फक्त भूतलावर राहू शकतात, रेंगू शकतात, त्यांना 4 पाय आहेत, ते 2 पाय आहेत, 4 पाय आहेत, त्यांना आपण प्राण्यांमध्ये टाकू. मग असं त्यांचा नियम तयार होतो. ओके. नंतर मग संकल्पनांचे प्रकार दिलेले आहेत. संकल्पनांचे प्रकार काय? ठोस संकल्पना,
जसं की टेबल, पुस्तक वगैरे ह्या ठोस संकल्पनेमध्ये जातील. अमूर्त संकल्पना, प्रेम, वात्सल्य हे दिसत नाहीत. ज्या गोष्टी न दिसणार आहेत पण त्या अनुभवतात, त्या अनुभवल्या जातात, त्या आहेत वास्तवात. प्रेम, दुःख, आनंद, स्वातंत्र्य ह्या सगळ्या दिसत नाहीत पण आहेत. अस्तित्व आहे त्यांचंही. त्यांना अमूर्त संकल्पना म्हणतात. काही नैसर्गिक आहेत, जसे झाडे, पक्षी, प्राणी हे निसर्गातः जन्मलेले आहेत, तयार झालेले आहेत. त्यांना नैसर्गिक संकल्पना म्हणतात. काही कृत्रिम संकल्पना आहेत, जसे की त्रिकोण, घनफळ, म्हणजे मानवनिर्मित ज्या गोष्टी झाल्या, पंखा, फ्रीज, नंतर मग तुमचं ओव्हन, कपाट, ह्या ज्या खुर्च्या, ह्या सगळ्या मानवनिर्मित आहेत. मग त्यांना कृत्रिम आर्टिफिशियल संकल्पना म्हटलेले आहेत, कॉन्सेप्ट म्हटलेले आहेत. संकल्पना संपादनावर परिणाम करणारे घटक. संपादन म्हणजे ग्रहण करणे. ओके, संपादन करणे. संकल्पना संपादनावर परिणाम करणारे, म्हणजे आपण संपादन करतोय त्याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ते बघूया आपण. नंतर मग संक्रमण, एका शिकलेल्या गोष्टीतून दुसरी गोष्ट शिकण्यावर परिणाम करणे. म्हणजे एखादी गोष्ट आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत आणि त्या गोष्टीवरून आपण दुसरी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतोय, तर ती अगोदरची शिकलेली गोष्ट दुसरी गोष्ट ग्रहण करण्यास, समजून घेण्यास अडथळा निर्माण करणे. नाही, म्हणजे ते त्या गोष्टीतून दुसऱ्या गोष्टी शिकण्यावर त्याचा परिणाम होतो, ते संक्रमण आहे. वैविध्य, व्हरायटी, जास्त प्रकारची उदाहरणं दिल्यास संकल्पना नीट तयार होते. हां, हे कसं आहे की एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या गोष्ट किंवा एखादी वस्तू चांगल्या प्रकारे समजून सांगायचे असेल तर त्याबद्दल अधिकाधिक उदाहरणं देणे, वेगवेगळ्या अँगलने, दृष्टिकोनातून समजवणे, जेणेकरून ती गोष्ट चांगल्या प्रकारे समजवली जाते. जसं पक्षी हे उदाहरण. पक्षी ही संकल्पना एखाद्याला समजवायचं असेल तर आपण म्हणू शकतो की पक्षी म्हणजे उडणारे. पण ते उडणारे जर उद्या उडणारे पक्षी, त्याच्या महत्त्वाचा गुण म्हणजे उडणारे. जे उडणारे आहेत ते पक्षींमध्ये येतील. ओके, मग त्यांच्यामध्ये चोच असेल, पंख असतील, अंडी घालण्याची हे असेल, ते ह्या गोष्टी जे ज्या ज्या ह्याच्यामध्ये दिसतील, गोष्टीमध्ये दिसतील, ती उडणार आणि त्याला उडण्याची क्षमता असेल त्या पक्षींमध्ये जाणार. म्हणजे ही वैविध्यता आहे. जास्त प्रकारची उदाहरणे दिल्यास मग आपण त्या पक्षीबद्दल त्याला जास्त उदाहरणं दिलेली आहेत, जेणेकरून तो ओळखू शकतो, अरे हां, ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे हा पक्षी आहे. अनुभवांची पार्श्वभूमी, विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर परिणाम. मग विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर परिणाम करते. अनुभवांची पार्श्वभूमी असेल तर विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर परिणाम करते. इतर घटक, वय, बुद्धी, वातावरण. वय जसं जसं कमी वयाचं असेल तर त्यांना जरा संकल्पना लवकर समजून येत नाहीत. ओके, संपादन करण्यात कठीण होतं. आणि ज्या बुद्धिमत्ता चांगली असेल तर ते लगेच त्या गोष्टी लगेच समजून घेतात. वातावरण चांगलं पोषक असेल त्या वातावरणात ते चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. सूचना, इन्स्ट्रक्शन, स्पष्ट सूचना दिल्यास संकल्पना चांगली समजते. साहजिकच आहे, जर एखाद्या गोष्टीबद्दल आपण चांगल्या प्रकारे समजावू शकलो, चांगले उदाहरणं देऊ शकलो, देत असू, किंवा त्याचं योग्य ते उदाहरण आणि योग्य ते शब्दरचना, वाक्यरचना करून आपण जर त्यांना सूचना देत असू तर त्या गोष्टी, ती संकल्पना चांगल्या प्रकारे आपल्याला समजू शकते. एकाच वेळी पूर्ण माहिती देणे. ओके, म्हणजे ते त्या संकल्पनेची, त्या गोष्टीची एकाच वेळी अर्धवट माहिती न देताच एकाच वेळी त्या गोष्टीची संपूर्ण माहिती देणे. म्हणजे एकाच वेळी ती चांगल्या प्रकारे समजू शकतो समोरचा व्यक्ती. जर तुम्ही तुटक थोडं करून दिलं तर तो गोंधळून जाणार, त्याला ते कन्सेप्ट, तो संकल्पना नीट समजणार नाही. म्हणून ते एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे समजवायची असेल आपल्याला समोरच्याला, तर त्या गोष्टीबद्दल एकाच वेळी चांगल्या प्रकारे ज्ञान देणं, संपूर्णतेने ज्ञान देणं फार गरजेचं, माहिती देणं फार गरजेचं आहे. संपूर्ण माहिती एकत्र दिल्यास शिकण्याचा वेग वाढतो. साहजिकच आहे, जर एखाद्या गोष्टीबद्दल आपण संपूर्ण माहिती एकाच वेळी देत असू तर ती एकाच वेळी पटकन आपल्याला समजून येते. आता थोडक्यात समजून घ्या, याचा आढावा घेऊया आपण काय काय शिकलो आता. तर भाषा घटक, भाषा, अर्थव्याख्या, विचार, भावना व्यक्त करण्याची पद्धत भाषा म्हणजे. मग उदाहरण त्याचं मराठी, इंग्रजी. नंतर मग भाषिक संवेदन, ध्वनी, शब्द ग्रहण करणे, म्हणजे भाषेमागच्या त्या ध्वनीमागचा, ज्या बोलण्यामागचा अर्थ ग्रहण करण्यासाठी ध्वनी, शब्द, उच्चार, स्वरपट्टी, आवाज यांचा चढ उतार, यातून भाषा संवेदन होतं. ओके, मुलांनी उच्चार ऐकून अनुकरण करणे. उदाहरण, चिन्ह, थेट सूचक वस्तू, घटना. म्हणजे चिन्हांमार्फत आपण एखाद्याला सूचना देणे किंवा समजून घेणे. जसं की राईट लेफ्टचं चिन्ह असेल तर उजव्या बाजूला, डाव्या बाजूला जाण्यासाठी ते चिन्ह आपल्याला मार्गदर्शन ठरते.
धुरीचा आगीचं आपण उदाहरण घेतलं, जिथे धूर निघत असेल तिथे आपण त्या धुरीच्या चिन्हांमुळे आपण समजू शकतो की तिथे आग लागलेली आहे. नंतर मग प्रतीक, समाजाने ठरवलेले प्रतीक, म्हणजे समाजात काही काही जसं की पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. आपण तराजू घेऊन न्यायदेवतेचं चिन्ह पाहिलेलं आहे, पुतळा पाहिलेला आहे, त्याला न्यायदेवतेचं प्रतीक म्हटलेलं आहे. हृदयाचं चिन्ह असेल त्याला प्रेमाचं प्रतीक म्हटलेलं आहे. संकल्पना, सामान्य गुणांचे मानसिक प्रतिरूप. संकल्पना म्हणजे काय, त्या गोष्टीबद्दल जाणून घेणे, समजून घेणे, त्या सामान्य गुणांचे मानसिक प्रतिरूप म्हणजे संकल्पना आहेत. पक्षी, पंख, चोच, अंडी. पक्षी म्हणजे पक्षी जर म्हटलं तर त्या संकल्पनेत कोण येणार, पंख, चोच, अंडी या गुणांची, या घटकांचा समावेश असणारी गोष्ट म्हणजे पक्षी होय, त्याला संकल्पना म्हणतात. अमूर्तीकरण, गुण वेगवेगळे करणे. अमूर्तीकरण म्हणजे काय, गुण वेगवेगळे करणे. फळ, जसं की पक्षी, प्राणी यांमधले गुणांप्रमाणे त्यांचं वर्गीकरण करणं. सामान्यीकरण करणे, सर्वांवर नियम लावणे. कुत्रे भुंकतात, मग भुंकणारे जे कुत्रे भुंकतात म्हणजे ते कुत्रेच आहेत, भुंकणारे कुत्रे भुंकतात. वाघ डरकाळी फोडतो, म्हणजे डरकाळी फोडणारा जो कोणी प्राणी असेल तो वाघामध्ये जाईल. जो उडणारा जो कोणी प्राणी असेल, गोष्ट असेल ती पक्ष्यांमध्ये जाईल. 4 पाय असतील ते प्राण्यांमध्ये जातील. मग हे जे सामान्यीकरण, पण सगळ्यांना तो गुण सामान्य नियम लागू करणे. तर मित्रांनो, हा भाषा संवेदन हा घटक आज आपण संपवलेला आहे इथे. तर धन्यवाद तुम्ही हा लेक्चर ऐकल्याबद्दल. तर आपण पुढच्या घटकामध्ये पुढचा अभ्यासासाठी पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये काहीतरी नवीन घेऊन, काहीतरी नवीन शिकूया. तर इथे जाण्यापूर्वी तुम्ही ह्या चॅनलला, विद्या एज्युकेअर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हे लेक्चर तुमच्या मित्रांनाही पाठवा, त्यांनाही या लेक्चरचा फायदा मिळू द्या आणि ह्या चॅनलवर तुम्ही सतत जॉईन कनेक्टेड राहा. धन्यवाद. आज इथंच थांबूया.